नाथसाहेबांच्या नावानं सांग बल बोला नाथसाहेबांच्या नावानं सांग बल बोला. नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील गोनवरे या ठिकाणी. मित्रांनो, या ठिकाणी दिनांक 27 एप्रिल रोजी एक दुसा एक बैल मैदान संपन्न होतं आहे. या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे, त्याचबरोबर ही मैदानाची फाटी कशी आहे आणि हे मैदान कशा पद्धतीनं पार पाडणार आहे आणि मैदानाची बक्षीस रचना कशी असणार आहे, हे सगळं आपण आयोजकांकडनं या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग. मित्रांनो, आपल्या समवेत बैलगाडी शर्यत क्षेत्रातील एक नामांकित जॉकी भैया ड्रायव्हर गोनवरेकर आहेत. भैया ड्रायव्हर नमस्ते. नमस्ते भैया, काय सांगाल तुमच्या गावामध्ये यावर्षी भैरवनाथ देवाच्या यात्रा उत्सवानिमित्त भव्य दिव्य असं एक दुसा एक बैल मैदान संपन्न होतं आहे. काय सांगाल, मैदान किती तारखेला संपन्न होतं आहे आणि मैदानाचं आयोजन नियोजन कशानिमित्त करण्यात आलं आहे? मैदान 27 एप्रिल रोजी मैदान आम्ही धरलेलं आहे. आणि भैरवनाथ यात्रेनिमित्त, माता जोगेश्वरी यात्रेनिमित्त आम्ही हे मैदान धरलेलं आहे. बरं, मैदान कुठं संपन्न होतं आहे? मैदान बरड बारामती रोडला बुट्टा ड्रायव्हरच्या घराच्या पाठीमागे बरं. आणि दीपक गौंड यांच्या शेतामध्ये आहे. शेतामध्ये ह्या भागाला परिसराला काय म्हणतात? ह्या शेताला गौंड वस्ती. गौंड वस्ती परिसर. बरं, त्या भागात होणार आहे. बरं दादा, मैदानाचं स्वरूप काय? आदत आहे, ओपन आहे, दुसा आहे? मैदान दुसरा बैल आहे. दुसा बैल आहे. बरं, मैदानाचं बक्षिसाची रचना प्रथम ते शेवटपर्यंतची सर्व सांगा. प्रथम क्रमांकासाठी 51,000 रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 31,000 रुपये, तृतीय क्रमांकासाठी 21,000 रुपये, चतुर्थ क्रमांकासाठी 11,000 रुपये, पंचमसाठी 7, 6 नंबरसाठी 7,000 रुपये आणि 7 नंबरसाठी 7,000 रुपये. बरं, प्रवेश फी किती? 600 रुपये. क्वार्टर फायनलला बक्षीस आहेत का? क्वार्टर फायनलला प्रत्येकी 2,000 रुपये, 2 ढाली. मेगा फायनलसाठी प्रत्येकी 1,000 रुपये, 2 ढाली. आणि फायनलसाठी सुद्धा बक्षीस रोख स्वरूपात आणि 2 ढाली. याच्या वैयक्तिक नवनाथ शेठ आठवळे यांच्या वैयक्तिक प्रत्येक गाडी मालकाला 2-2 ढाली वैयक्तिक आहेत. अशा एका बैलगाडी मालकाला 4 ढाली भेटणार. 4 ढाली भेटणार. त्या आठवळे साहेबांनी जे ढाली दिल्यात त्या सगळ्या क्वार्टरला मेगाला का फक्त मेन? तिन्हीला पण. हा, 2-2 ढाली घेऊन जायच्या प्रत्येक बैलगाडी मालकानं. एका मालकानं 2 ढाली. 2 ढाली आणि एका गाडीला 4 ढाली. एका गाडीला 4 ढाली. बघा मित्रांनो, आणि ढालींची साईज किती अंदाज? फायनलसाठी बुटा ड्रायव्हरच्या ढाली आहेत. क्वार्टर फायनलसाठी केशवच्या ढाली आहेत, केशव फरतड यांच्या. आणि मेगा फायनलसाठी हनुमंत बदने वायरबेन यांच्या 2-2 ढाली आहेत. 2-2 ढाली. म्हणजे चांगलं नियोजन केलं. बरं, हे या मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली? परवानगीची प्रोसेस अंतिम टप्प्यात आलेली आहे. आज 4 वाजेपर्यंत आम्हाला परवानगी हातात भेटेल आणि संध्याकाळी आम्ही ग्रुपवर सगळ्या पसरू. त्याचबरोबर हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन, अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना फलटण तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार संपन्न होईल का? होईल. ज्या दुशाला नियमाटी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने घालून दिलेल्या आहेत त्याच पद्धतीने पार पडेल का? त्याच पद्धतीने पार पडेल. या मैदानाचे लॉट कधी काढले जातील? लॉट 26 तारखेला संध्याकाळी आमच्या कुस्त्या असतात. कुस्त्या झाल्यानंतर आम्ही 9च्या आसपास लॉट काढू. बरं, त्याचबरोबर आता आम्ही पाहिलं फाटीचं काम सुरू आहे, तर 100% काम कधी फाटीचं पूर्ण होईल? 100% काम उद्या पूर्ण होईल. म्हणजे आज फक्त रोलिंगचं काम राहिलेलं आहे. रोलिंगचं काम आम्ही मुद्दामून ठेवलं होतं मैदानासाठी. रोलिंगचं काम झालं की 100% मैदानाचं काम पूर्ण झालेलं आहे. बरं, त्याचे फोटो वगैरे प्रसिद्ध केले जातील ना? संध्याकाळीच पडतील ग्रुपवर. या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? आमच्या गावची यात्रा असल्यामुळं नोंदणी करण्यासाठी थोडी लवकर जर नोंद केली तर सहकार्य आम्हाला बी चांगलं होईल. कारण की यात्रेमुळं थोडं गडबड आमची बी होऊ नये. आणि अंतिम टप्प्यात जेव्हा शेवटचा दिवस 2 येतात तेव्हा नोंदणीसाठी थोडं फास्ट प्रोसेस होते. पावत्या चुकीच्या जात्यात, काय होत्यात, अशा घटना होऊ नये. म्हणून नोंद लवकरात लवकर वेळेत पूर्ण करून सहकार्य करावं. त्याचबरोबर जाता आता काय सांगाल, अजून काय असणार या मैदानाचं वैशिष्ट्य? या मैदानात जर आदतनं गट पास केला तर त्या आदतचा मान सन्मान केला जाईल, सत्कार केला जाईल आणि त्याला प्रवेश फी माघारी देऊन सन्मान चिन्ह दिलं जाईल. बरं, चालतंय. धन्यवाद दादा. आणि वैयक्तिक बक्षिसं यात्रा कमिटीकडून भरपूर आलेले आहेत आदतसाठी. तुम्ही प्रवेश फी माघारी देणार आहे आदतला, बरोबर का? ह्याच्या व्यतिरिक्त काय अजून म्हणाल तुम्ही? बक्षिसं जास्त गोळा झालेत म्हणजे? बक्षिसं जास्त गोळा झालेत की
जर आदतनं गट पास केला आणि उत्कृष्ट आदत पळाला म्हणजे अंतरात गाडी पास झाली किंवा गाडीला स्पीड भरपूर लागलं तर अशा आदतसाठी वैयक्तिक बक्षीस म्हणजे 17 ते 18,000 रुपये गोळा झालेले आहेत. त्यातून वर जे मान्यवर बसणार आहेत त्यांना पुकरून त्या आदतचा सन्मान घेतला की तिथं त्याला प्रवेश फी तर माघारी दिली जाणार. माघारी देऊन वैयक्तिक बक्षीस काय असेल ते रोख रकमेचं रोख बक्षीस रकमेचं तिथं स्वरूपात उपलब्ध दिलं जाईल. असेल त्यानुसार हे करून दिले दिलं जाईल तिथं. बरं चालतंय. धन्यवाद दादा. विभागून दिले जाईल. बरं ओके. मित्रांनो, आपल्या समेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना फलटण तालुक्याचे पदाधिकारी आणि प्रसिद्ध बैलगाडी मालक केशव भाऊ फरतडे. भाऊ नमस्ते. नमस्ते. तर काय सांगाल, तुमच्या गावामध्ये भव्य दिव्य असं एक दुसा एक बैल मैदान होतं आहे. दिनांक 27 एप्रिल रोजी या मैदानाचं नियोजन केलं जातं आहे. तर काय सांगाल दादा, कशा पद्धतीने मैदानाची तयारी सुरू आहे? मैदानाची तयारी आता चालूच आहे. अजून 100% मैदानाची तयारी झालेली नाही, पण आज रोरिंग किंवा पाणी मारून ते आपण मैदानाची पूर्ण तयारी करून घेणार आहे. आणि प्रोसेस बी आपले जवळजवळ अंतिम टप्प्यात आलेले आहे. आज संध्याकाळी 4-5 वाजेपर्यंत ते सुद्धा परवानगी सुद्धा भेटणार आहे. बरं, तर आता आपण वळू मैदानाकडे. मैदानाचं रान कसं आहे, माती कशी? रान कारवटीचं आहे आणि पल्ला आपण 800 फूट ठेवलेला आहे. हे रान वहितंय का पडीक होतं? नाही, वैताव आहे. वहितं. काय पहिलं पीक काय घेतलंय रानात? गव्हाचं पीक हा. घेतलेलं आहे. बरं. आणि एकूण मैदानामध्ये फाट्या किती? 10 फाटे आहेत. फाटीच्या आतात मधलं अंतर किती? 13 फूट आहे. 13 फूट आहे. हा. 13 ते 13.25 असं काहीतरी. 13.25. हा. बरं. आणि तुम्ही दुसऱ्याचं मैदान घेता, हा, एक त्याच्यामुळे दुसरं. पल्ला किती ठेवलाय? 800 फूट. बरं, आता आम्ही फाटीवरती आलो. 80% काम पूर्ण झालेलं आहे. हा, 20% अजून 20% काम बाकी. त्याच्यामध्ये रोलिंग आहे, पाणी मारणं आहे. हा. तर ते कधी पूर्ण केलं जाईल? आजच तुम्हाला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत व्हिडिओ पडते. पूर्वीच पण पाहिलं ही काळ्या मातीचं रान आहे. हा, तर खालनं आता आपण ड्रोन मध्ये पाहिला असेल मित्रांनो व्हिडिओ, तर खालनं किती रान कमी करणार आहे तुम्ही? आपण सुट्टीला? 150 ते 200 फूट कमी 150 ते 200 फूट. हा. तिथून पुढे परफेक्ट पल्ला किती असणार आहे? 800 फूट आहे. 800 फूट. तिथून पुढे निकाल रेषेसमोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा? 1200 फूट का जागा. ते रान कसं आहे? काळवटीचं सगळं काळवटीचं रान आहे. सगळं काळवटीचं रान. त्यानंतर दोन्ही बाजूला मैदानाचे एकूण किती टक्के बॅरिकेड असेल? 100% आपण लावणारच आहे. या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर, ओढा, नाला, दरी असं काय का? नाही. ज्या उत्तरेच्या बाजूला क्षेत्र आहे, हे सगळं बागायती क्षेत्र आहे. हा. उत्तरेच्या बाजूला ज्या विहिरीत, हा. त्या सगळ्या विहिरींना तुमच्या मार्फत योग्य तो बंदोबस्त केला जाईल का? त्याचा केला जाणार आहे. आपण पूर्ण टेलेच लावणार आहे मैदानाच्या कडे ट्रायल support. त्याचबरोबर दक्षिणेच्या बाजूला विरुद्ध दिशेला हा, एक विहीर आहे, तिथं पण ट्रॉली लावली जाईल. लावणार. बरं. त्याचबरोबर दादा, ज्या ठिकाणी मातीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी माती, ज्या ठिकाणी बॅरिकेडची आवश्यकता आहे त्या ठिकाणी बॅरिकेड, आणि ज्या ठिकाणी ट्रॉलीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी ट्रॉली लावून योग्य तो काळजी घेऊन योग्य तो बंदोबस्त केला जाईल का? सगळ्या योग्य गोष्टी? तो बंदोबस्त केला जाईल. बरं, खाली सुट्टीला पट्टी आहे का? आहे ना. तिथं झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? आमच्या तालुक्यातील गजानन मधने आहेत, राजेंद्र शिपकुले आहेत आणि पोपो म्हणले आहेत. पप्पू म्हणलेत. बरं. त्याचबरोबर निकाल रेषेसमोर पट्टी आहे का? आहे ना. बरं. तिथं किती कॅमेरे आहेत? 2. खाली सुट्टीला किती कॅमेरा आहे? 1. बरं. लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनलवर होणार? आपलं बैलगाडी संघटना फलटण तालुका. बरं. त्याचबरोबर ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी या ठिकाणी संपूर्ण दिवसभर पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित आहेत राहणार. आहेत. पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली. केले. त्याचबरोबर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली. आहे. बरं दादा, या मैदानाचं वैशिष्ट्य तुम्ही सांगितलं की बैलगाडी मालकांनी माल सुद्धा विकत घ्यायचं नाही, तर काय कारण आहे त्याच्या मागचं? ते एक आमचे दोस्त नवनाथ आटोगे, त्यांचं म्हणण्यात असं आलं, प्रत्येकच मैदानावर बैलगाडी मालकांना गुलाल आणि भंडारा विकत घ्यायला लागतो. तर असं करू आपण आपल्या गावात एक नवीन शोध लावून आपण त्या गाडी मालकांसाठी 2 किलो गुलाल आणि 2 किलो भंडारा आपल्यातर्फे देऊ. बरं. म्हणजे जेवढे फायनलला राहणार आहेत सगळे क्वार्टर सगळ्यांना बघा बैलगाडी मालकांना, तुम्हाला इथं गुलाल सुद्धा विकत घ्यायचा नाही, फायनलला पात्र राहणार ना. आयोजकांनी त्या पद्धतीची सुविधा केलेली आहे. तर या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? एवढंच गाडी बैल मालकांना मी सांगू शकतो की आमची यात्रा आहे, जितक्या लवकर गाडी नोंद करता येईल तेवढ्या लवकर गाडी नोंद करावी. कारण आदल्या दिवशी समधीच फोन करणार, परत काही अडचणी येतात, ऑनलाईन होत नाही किंवा काही बी अडचणी येतात, त्यासाठी आपण आधीच गाड्या नोंद करून घ्यावं. आपण पाहतोय ठिकठिकाणी हवामान खात्यानं एक तर उष्णता वाढली, मात्र हवामान खात्याने अवकाळी पावसाची हजेरी सुद्धा सांगितलेली विविध भागामध्ये. तर या मैदानाच्या अवकाळी पावसाच्या संदर्भातल्या अपडेट आपल्या मार्फत बैलगाडी शर्यत क्षेत्रातील ग्रुपवरती वेळोवेळी दिल्या जातील, वेगवेगळी दिली जाईल. त्याचबरोबर ज्या तालुका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तुम्हाला फाटीमध्ये सुधारणा सांगितलेल्या आहेत त्या सुधारणा केल्यानंतर त्याचे फोटो हे प्रसिद्ध केले जातील का? ग्रुपवर टाकले जाते. बरं. त्याचबरोबर जे आपण बक्षिसाची रक्कम बॅनरवरती जाहीर केली, मेन असो
किंवा क्वार्टर असो किंवा मेगा असो ती सगळी विजेत्या बैलगाडी मालकांना मिळणार का? भीतच मोजून घ्यायची समधी क्लिअर 1 रुपया न कमी. चालते, धन्यवाद दादा. आपल्या गावातील स्थानिक पत्रकार युवराज भाऊ सांगळे. दादा नमस्ते. नमस्ते. दादा काय सांगाल, तुमच्या गावामध्ये भैरवनाथ देवाच्या यात्रा उत्सवानिमित्त भव्य दिव्य असं 1 दुसा 1 बैल मैदान दिनांक 27 एप्रिल रोजी संपन्न होत आहे. तर काय ठळक मुद्दे सांगाल या मैदानातल्या नियमाटींच्या संदर्भातले? गुणवरावची यात्रा 4 दिवसांची असते. काल 23 एप्रिल 2024 पासून यात्रा सुरू झालेली आहे. काल हळदीचा कार्यक्रम झाला, आज लग्नाचा कार्यक्रम आहे, उद्या 12 गाड्या होतील आणि परवा सबिना झाल्यानंतर सोमवारी पहिल्यांदाच गावच्या इतिहासात आजपर्यंत कधीही बैलगाडा शर्यत यात्रेत भरली नव्हती. परंतु या मुलांनी अतिशय चांगलं नियोजन करून या मैदानासाठी फलटण तालुका मार्केट कमिटी संचालक दीपकदादा गौंड यांनी मैदान उपलब्ध करून दिलं. त्यासाठी यांनी भरपूर प्रयत्न केले. मैदान मिळत नव्हतं, परंतु यांनी पूर्ण जबाबदारी घेतली की आम्ही मैदानामध्ये कुठलीही घाण होऊन देणार नाही. यात्रा संपल्यानंतर सगळं मैदान स्वच्छ करून दिलं जाईल. त्याची जबाबदारी स्वीकारल्यामुळे दादांनी हे मैदान दिलं. मैदान अतिशय चांगलं होणार आहे. गुणवरे गावात आतापर्यंत ज्या काही स्पर्धा झाल्या त्या कुठल्याही स्पर्धेमध्ये कुठल्याही पद्धतीची पार्सलिटी होत नाही. मग ते कुस्ती असतील, क्रिकेट असेल, आतापर्यंत ज्या स्पर्धा झाल्या त्या पूर्ण पारदर्शक पद्धतीने होतात. हे सुद्धा मैदान पूर्ण 100% पारदर्शक होईल. मैदानातल्या ठळक महत्त्वाच्या सूचना जे तुमचे स्थानिक बैलगाडी मालक आहेत त्यांना सांगा. बैलगाडी मालकांनी अगोदर सांगितले ज्या ठिकाणी बैलगाडीचे शर्यत संपणार आहे त्या ठिकाणी गुणवरे गावातील कोणीही उपलब्ध नसणार आहे. जे गुणवरे गावातील बैलगाड्या असतील त्यांचे मालक इकडच्या बाजूला असतील. फलटण तालुका जी संघटना आहे त्यांची बैलगाड्याची, तोच काय निर्णय देतील तो त्यांना मान्य असेल. अंतिम निर्णय. निर्णय. या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालकांना माझी एकच विनंती आहे की आपली बैलगाडा लवकरात लवकर नोंदणी करावी, जेणेकरून त्याचे लॉट पाडता येतील. लॉटमध्ये कुठल्याही प्रकारची पार्सलिटी होणार नाही. गावातील असला कुठला असला तरी ज्या पद्धतीने लॉट पाडले जातील तेच लॉट शेवटपर्यंत फायनल केले जातील. चालते, धन्यवाद दादा. मित्रांनो, आपल्या समवेत प्रसिद्ध बैलगाडी मालक गौंड साहेब आहेत. साहेब नमस्ते. नमस्ते साहेब, गुणवरे गावामध्ये पहिल्यांदाच बैलगाडा शर्यत संपन्न होते. तुम्ही आज मैदानाची पाहणी केली. कशा पद्धतीने आयोजकांनी सुरुवात केली? चांगल्या प्रकारचं मैदान तयार करून ठेवले त्यांनी. बरं, काय आव्हान करताल एक बैलगाडी मालक या नात्याने तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना? सर्व गाडी मालकांना लवकरात लवकर नोंद करून घ्या. शेवटच्या दिवशी तारांबळ होते, त्यासाठी लवकर नोंदणी झाल्यानंतर पावत्या मिळायला मुश्किल होत्या. बरं, त्यासाठी लवकर लवकर त्यांनी नोंद करून घ्यावी. चालते, आणि धन्यवाद सहकार्य साहेब. करावं. धन्यवाद साहेब. हा, थँक्यू. मित्रांनो, गुणवरे गावातील प्रसिद्ध बैलगाडी मालक दादा पाटील आहेत. दादा नमस्ते. नमस्कार. काय सांगाल, पहिल्यांदाच गुणवरे गावामध्ये भव्य दिव्य असं बैलगाडा शर्यतीचं मैदान संपन्न होतं आहे आणि या मैदानाचं स्वरूप आहे 1 दुसा 1 बैल. तर काय आव्हान करताल एक बैलगाडी मालक या नात्याने तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना? नमस्कार. मी सर्व बैलगाडी मालक चालक संघटनेला किंवा बैलगाडी तमाम महाराष्ट्रातील बैल मालकांना एकच आवाहन करतो की भरपूर संख्येने सहभाग घ्यावा, वेळेत नोंद करा आणि यात्रा कमिटीला सहकार्य करा. धन्यवाद. धन्यवाद. मित्रांनो, आपल्या समवेत गुणवरे गावातील प्रतिष्ठित नागरिक बाळासाहेब गौंड आहेत. दादा नमस्ते. नमस्कार. काय सांगाल, तुमच्या गावामध्ये भव्य दिव्य अशा 1 दुसा 1 बैल मैदानाचं आयोजन करण्यात आलं आहे. काय आव्हान करताल बैलगाडी मालकांना? आमच्या गुणवरे गावातील सर्व गाडी संघटना व सर्व युवक यांनी भैरवनाथ यात्रेच्या निमित्तानं जी बैलगाडी शर्यत या ठिकाणी आयोजित केलेली आहे, तरी मी महाराष्ट्रातील तमाम जे बैलगाडी मालक आहेत त्यांना विनंती करतो की तुम्ही जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी या स्पर्धेमध्ये भाग घेऊन आमच्या गुणवरे गावातील यात्रा कमिटीला सहकार्य करून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं मैदान होणार आहे. एक नामांकित मैदान या ठिकाणी होणार आहे. तरी मी सर्वांना विनंती करतो आपण या ठिकाणी सहभागी व्हावे. मित्रांनो, आपल्या समवेत बुट्टा ड्रायव्हर गुणवरे. दादा नमस्ते. नमस्ते. काय तुमच्या घराच्या पाठीमागच मैदान होते? आपल्या घराच्याच माग आहे. बरं, कशी काय तयारी सुरू आहे? तयारी 80% तर झालेलीच आहे. बरं. फक्त आता काय राहिलेलं आहे, रोलिंगचं काम राहिलेलं आहे. बरं. तेवढं झालं की आज 4-5 वाजता आम्ही फाट्याचंही फोटो टाकून देणार आहे. बरं, काय आव्हान करताल महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक? गाडी मालकांना सहकार्य करावं, लवकरात लवकर नोंद करून घ्यावी, कारण आमची यात्रा चालू आहे. त्याच्यामुळं कोण एखादा फोन करन, काय एखादा फोन उचलला नाही, त्यासाठी लवकरात लवकर नोंद करून सहकार्य करावं. ह्या मैदानामध्ये थेट आयोजकाची अथवा गावगाडी फायनलला पळवली जाईल का? काही सुद्धा नाही. फायनलचा विषय कोणाचीच गाडी नाही, काय नाही. आमची जरी गाडी 1 इंचानं जरी मार खाल्ला तरी आम्ही आपलं निकाल आहे तो कमिटी देईन तो मान्य करणार.
तिथे विषय संपून टाक. चालते, धन्यवाद. अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि फलटण तालुक्याचे तालुका अध्यक्ष प्रसिद्ध बैलगाडी मालक रोहित यादव सर आहेत. सर नमस्ते. नमस्ते सर, काय सांगाल, तुम्ही आज गुणवरे गावामध्ये भेट दिली मैदानाला, कशा पद्धतीने आयोजकांनी मैदानाची तयारी सुरू केली? सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आता चालू सीझनमध्ये ओपन आणि आदतची मैदानं बरीच होत आहेत, तर बैलगाडी मालकांच्या आग्रहाखास्तर आता सध्या तर चालू सीझनमध्ये कुठंच दुसऱ्याचं असं स्वतंत्र मैदान झालेलं नाही. त्यामुळं याचा विचार करून आयोजक कमिटी व फलटण तालुका कमिटी यांच्या सहकार्याने इथं एक दुसा एक बैल मैदान आयोजित करण्यात येत आहे. पहिल्यांदाच म्हणजे बऱ्याच दिवसाच्या कालावधीनंतर एक दुसरा एक बैल मैदान होते. कशा पद्धतीने तुम्ही आयोजकांना सूचना केल्यात नियमाटीच्या संदर्भामध्ये? आता आयोजकांना बऱ्याच आपण सूचना केलेल्या आहेत. हे मुख्यतः रान काळवाटाचं आहे आणि रेवट्याचं आहे, त्यामुळं आयोजकांना आपण त्याच पद्धतीनं पल्लाही ठेवायला लावला. बैलाचं उन्हाळ्याचे दिवस आहेत, बैलांचा विचार करून आपण 800 फूट पल्ला ठेवलेला आहे, कारण रान अत्यंत रेवट्याचं आहे. त्याच पद्धतीने बाकीच्या ज्या काय सूचना आहेत त्या आयोजकांना मैदानाबाबत केलेल्या आहेत आणि आज सायंकाळपर्यंत त्याची पूर्तता करून आपल्याला त्या पद्धतीने व्हिडिओ प्रसारित करतील. नियमाटींच्या संदर्भामध्ये काय सांगाल? हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना फलटण तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसारच मैदान संपन्न होईल का? 100% मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या नियमावलीप्रमाणे पार पडेल. तसेच दुसरा बैलाबाबत जे अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांची नियमावली आहे तीच नियमावली या मैदानात लागू केली जाईल. दुसऱ्याच्या दाताच्या संदर्भामध्ये काय ऑब्जेक्शन असेल तर काय सांगाल सूचनेच्या संदर्भात? या मैदानामध्ये एक बैल कमीत कमी आदत किंवा दुसरा असणं गरजेचं आहे. एक बैल दुसऱ्याच्या आतील हवा आणि एक बैल ओपनचा असेल तरी चालेल. बरं, दाताच्या संदर्भामध्ये जर कोणाचं ऑब्जेक्शन आलं तर त्यामध्ये जर ऑब्जेक्शन सिद्ध झालं तर ती गाडी बाद केली जाईल का? 100% दोन्ही बैलापैकी एक बैल दुसऱ्याच्या आतील नसेल तर ती गाडी बाद केली जाईल. बरं, त्याचबरोबर लॉबी टचचा निर्णय कसा असणार आहे? अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य व फलटण तालुका यांच्या नियमावलीप्रमाणेच निकाल असेल. जर गाडी एक बैल तासात किंवा चाक गेलं तर त्या गाडीला निकाल दिला जाईल, परंतु बैलाचा पाय किंवा चाक दुसऱ्या तासात गेलं तर निकाल दिला जाणार नाही. थोडक्यात लॉबी टचला निकाल दिला जाईल, परंतु दुसऱ्या तासामध्ये पाय किंवा चाक गेलं तर निकाल दिला जाणार नाही. बरं, त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टीच्या तिथं नियमावली कशी असेल? अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमावलीप्रमाणे पट्टीवरती जरी पाय असेल थोडाफार तर निकाल दिला जाईल, परंतु पट्टीच्या पुढं सुट्टी मेकरचा किंवा बैलाचा पाय असेल तर ती गाडी बाद दिली जाईल. डबल बैल पळवला तर त्या संदर्भामध्ये काय सूचना असतील? डबल बैल पळवला आणि ऑब्जेक्शन घेणाराने त्या पद्धतीचं व्हिडिओ किंवा पुरावा दाखवला तर ती गाडी बाद दिली जाईल. बरं, अजून काय सांगाल या मैदानाच्या संदर्भात? आता मैदानाचं एकदम उत्कृष्ट पद्धतीने आयोजन केलेलं आहे बैलगाडी मालकाचा विचार करून. आता तसं पाहता गेलं तर 3 बक्षिसं कोण ठेवत नाही, म्हणजे फायनल ठेवलेला आहे, मेन क्वार्टर फायनल ठेवलेला आहे, मेगा फायनल ठेवलेला आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये त्यांनी प्रत्येक बैलगाडी विजेता 3ही बक्षीसकर्त्याला 2-2 डाली ठेवलेल्या आहेत. तसेच गुणावरे गावातील प्रसिद्ध बैलगाडी मालक नाव आठवळे यांनीही बैलगाडी मालकाचा विचार करून तिथं परत त्यांच्यातर्फे म्हणजे 7-21 बैलगाडी मालकासाठी त्यांनी 2-2 स्वतंत्र डाली ठेवलेल्या आहेत. म्हणजे एक बैलगाडी मालक, एक विजेता बैलगाडी मालक 4 डाली घेऊन जाणार. तसेच गावकऱ्यांनी व नाव आठवळे यांच्या सहकार्याने प्रत्येक विजेता बैलगाडी मालकास 2 किलो गुलाल आणि 2 किलो भंडारा त्यांच्यामार्फत दिला जाणार आहे. म्हणजे हा थोडासा आगळा वेगळा उपक्रम आहे की जेणेकरून गुलालासाठी आणि भंडाऱ्यासाठी बैलगाडी मालकाचे स्वतःच्या खिशातले पैसे खर्च होऊ नयेत. काय आव्हान करताल बैलगाडी मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये? आता सर्वप्रथम आपण पाहत आहे की बऱ्याच ठिकाणी यात्रेचे मैदान आहेत, आयोजकांच्या एक्स्ट्रा चिठ्ठ्या टाकल्या जातात, परंतु या मैदानामध्ये आयोजकांची कोणत्याही प्रकारची एक्स्ट्रा चिठ्ठी टाकली जाणार नाही. तसेच जरी कुणी 2 चिठ्ठ्या टाकल्यामधून निघल्या, एका चिठ्ठीवरती तो पळाला आणि त्याने जर दुसऱ्या कुणाला चिठ्ठी दिली आणि त्या ठिकाणी जर 2 गाड्या गेल्या तर त्या दोन्ही गाड्या बाद केल्या जातील. तसेच तिथं जाणाऱ्या दोन्ही बैलगाडी मालक आणि ज्याच्या नावावर चिठ्ठी असेल त्याच्यावरती अखिल भारतीय बैलगाडी संघटना फलटण तालुक्यातर्फे त्याच्यावर कारवाई केली जाईल. चालते, धन्यवाद सर. धन्यवाद. मित्रांनो, आपल्या समयेत गुणवरे गावातील प्रसिद्ध बैलगाडी मालक नवनाथ भाऊ आठवळेत आणि या मैदानामध्ये खास त्यांनी वेगळं नियोजन केलं. म्हणजे बैलगाडी मालक जेवढे फायनलला पात्र नाहीत त्यांना गुलाल भंडारा आणि
आयोजन कमिटीच्या व्यतिरिक्त ते स्वतः त्यांच्यामार्फत ढाली देणार आहेत. तर दादा, प्रथमतः तुमचं अभिनंदन, तुमचा आभार. एवढा बैलगाडी मालकांचा तुम्ही विचार केला आहे. हा सगळा विचार करण्यामागचा उद्देश काय? नमस्कार. ह्या बैलगाडीत कसं असतं, 7 बक्षिसं ठुली, 7 दुनी 14 बैल खुश राहतात. तर मी एक विचार केला, गोरगरीब जनता पळतीय, सर्वांना सर्व भेटत नाही. तर मी एक विचार केला, क्वार्टर मेगा ही वाढवला. पोरांना बोलून मी म्हणलं वाढवा. आणि गुलालासाठी माणूस तडपड 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 करतंय, म्हणून गुलाल त्याच्या बैलाला भेटावं, एखादं चषक भेटावं म्हणून मी वैयक्तिक ह्यो खर्च लावून त्यांना खुश करायचं काम केलंय. बरं, आव्हान काय करतात बैलगाडी मालकांना? आव्हान करतोय असंच की बैलगाडी मालकांना आमच्या बैलगाडी क्षेत्रात आता भरवलेल्या मैदानाला भरपूर संख्येने यावं आणि आनंद घेऊन जावं, एवढीच माझी अपेक्षा गावकऱ्यांकडून बैलगाड्या शौकीन होण्याला आहे.